पुण्यातल्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये गियाबारेच्या रुग्णांवर मोफत उपचार होणार आहे। या रुग्णालयातल्या स्पेशल वॉर्डमधून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। पुण्यामध्ये जीबीएसचे रुग्ण हे वाढत आहेत, म्हणूनच पुणे महानगरपालिका ही आता ॲक्शन मोडमध्ये आली आहे। पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू या सरकारी दवाखान्यामध्ये असे 50 बेडची व्यवस्था या ठिकाणी तत्काळ करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे यामध्ये 15 जे बेड आहेत ते ICU असणार आहेत आणि 15 बेड आहेत ते पुरुषांसाठी आणि महिलांसाठी असे या ठिकाणी राखीव करण्यात आलेले आहे। खरं तर या ठिकाणी पूर्णपणे जी आरोग्य यंत्रणा आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी आपण पाहत आहोत की जे रुग्ण आहेत त्यांना जर ऑक्सिजनची गरज पडली तर या ठिकाणी ऑक्सिजन आहे ती ऑक्सिजनची पण सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे। प्रामुख्याने GBS रुग्णांमध्ये श्वासनाचे आजार हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। 45 बेडची सुविधा पुणेमधील नागरिकांना उपलब्ध करून देत आहोत। तर यामध्ये GBS सिंड्रोममध्ये अशी काही लक्षणे दिसून येतात। हा ऑटोइम्युन डिसीज असून पेरिफेरल नर्वस सिस्टीमवर अटॅक करतो, त्यामुळे रुग्णांमध्ये हा रोग संपूर्ण वयोगटांमध्ये आढळतो आणि या रुग्णांची लक्षणे अशी असतात की ज्यामध्ये विकनेस, हातापायांमध्ये विकनेस जाणवतो, त्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो, धाप लागते आणि त्यापैकी काही क्वचितच रुग्ण हे व्हेंटिलेटर वगैरे कृत्रिम श्वासोच्छवासाची सुविधा लागू शकते। पुण्यामध्ये जरी 101 रुग्ण जरी असले तरी या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये रुग्ण नाही आहेत। खाजगी रुग्णालयांमध्ये ते ट्रीटमेंट घेत आहेत। मात्र या सगळ्यांमध्ये पुणे महानगरपालिका या ठिकाणी आता सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।